पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त जलव्यवस्थापन कृती पंधरवड्याअंतर्गत गोदा ते नर्मदा जलयात्रेचं आयोजन करण्यात आले आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली तसेच जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून 25 ते 29 एप्रिल या कालावधीत ही जलयात्रा आयोजित करण्यात आली आहे। जलसंपदा विभागाच्या वतीने काढण्यात आलेली ही जलयात्रा सोमवारी दिनांक 27 रोजी कोपरगाव शहरात दाखल झाली। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जलयात्रेचं उत्साहपूर्ण आणि जल्लोषात स्वागत करण्यात आले। या स्वागत सोहळ्यात माजी मंत्री व शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत, आमदार गोपीचंद पडळकर, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार आशुतोष काळे यांच्यासह विविध पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। ढोल ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतिषबाजीसह घोषणाबाजी करत जलयात्रेचं स्वागत करण्यात आले। जलसंवर्धन आणि पाणी व्यवस्थापनाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने आयोजित या उपक्रमाला कोपरगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। गोदा ते नर्मदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंतीच्या निमित्ताने आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी, एकनाथ शिंदे साहेब आणि आपल्या राज्याचे जलसंपदा मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार विखे साहेब यांच्या संकल्पनेतून चालू झालेली ही यात्रा, या यात्रेच्या निमित्ताने या ठिकाणी आपल्या कोपरगाव मतदारसंघामध्ये कोपरगाव शहराच्या लगत असलेली साईबाबा तपोभूमी या ठिकाणी या यात्रेचं आगमन झालेलं आहे। या यात्रेमध्ये सहभागी झालेले माजी मंत्री आणि विद्यमान आमदार खोत साहेब, नवनिर्वाचित खासदार वडतुते साहेब, तसेच आपले आमदार पडळकर साहेब, जलसंपदा खात्याचे सर्व अधिकारी, सर्व कर्मचारी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी, सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत। साहेब, आपल्या सर्वांचं आणि या यात्रेचं मी साईबाबा तपोभूमी कोपरगाव शहर आणि मतदारसंघामध्ये मनापासून आपलं स्वागत करतो। या यात्रेमध्ये आपण दक्षिण गंगा गोदावरीचं तीर्थ देखील आपण याच्यामध्ये पूजा करून सामील केलेलं आहे। ही फार चांगली संकल्पना आपल्या माध्यमातून या यात्रेची या ठिकाणी आलेली आहे। 300वी जयंती साजरी करत असताना जे योगदान राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांनी पूर्ण भारतभरामध्ये दिलेलं आहे, ते वेगळ्या वेगळ्या क्षेत्राच्या माध्यमातून दिलेलं आहे। त्याच्यात सर्वात महत्त्वाचं जे क्षेत्र असेल ते जलसंधारण, जलसंपदेचं आहे। म्हणून आपल्या संकल्पनेतून जी यात्रा काढण्यात आली, एक वेगळा उपक्रम या जयंतीच्या निमित्ताने आपण घडून आणला, याबद्दल आपले मनापासून मी अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो। पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मल्हार। साईबाबांच्या तपोभूमीमध्ये या जलयात्रेचं स्वागत आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार माननीय आशुतोषजी काळे यांनी केले। मी आपल्या सर्वांच्या वतीने माननीय ज्येष्ठ आमचे सहकारी माजी मंत्री सदाभाऊ खोत, सुंदर नेतृत्व माननीय गोपीचंद पडळकर, नवनिर्वाचित आमचे राज्यसभेचे खासदार माननीय वडतुते साहेब, या सर्वांच्या वतीने आशुतोषजी आपण आणि आपल्या सर्व कार्यकर्त्यांचं, काकासाहेब कोर्टे, आपल्या सर्वांचं मनापासून मी धन्यवाद देतो। तर म्हणजे साईबाबांच्या तपोभूमीमध्ये आल्यानंतर आपल्याला बऱ्याच लोकांना कल्पना असेल की साईबाबांचं चरित्र ज्या दालघरने लिहिलं, श्रवण मंजरी जे पुस्तक आहे ते माहेश्वरीच्या किनाऱ्यावर लिहिलं आहे। इतका जवळचा संबंध बाबांचा आणि माहेश्वरीचा सुद्धा आहे। आणि म्हणून दुष्काळमुक्त महाराष्ट्राच्या करता आता जे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे काम करतोय। आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांची भूमिका आहे, पर ड्रॉप पर क्रॉप, पर ड्रॉप मोर क्रॉप। मला वाटतं
त्यातूनच प्रेरणा घेऊन आम्ही सगळे आता आम्ही ह्या जलयात्रेला निघालोय. वर्षानुवर्ष दुष्काळी भागाला पाणी देण्याचे फक्त स्वप्न दाखवले अनेक वर्ष लोकांनी, काही राज्यकर्त्यांनी, आणि एक एक प्रकल्प 30-30 वर्ष होऊ दिले नाही. मला या निमित्तानं आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं खरं अभिनंदन करायचं आहे की या सगळ्या दुष्काळी भागाच्या ज्या योजना होत्या त्या योजना एक कालबद्ध कार्यक्रमातून रेवंडेला एकदम पैसे मिळाले म्हणून आपले कालवे झाले. त्यामुळे आज दुष्काळी भागाला पाणी त्यात 4 वेळा भरपूर होऊन गेले धरणाचे. 35 वर्ष धरणाला लागले. शेवटी देवाभाऊनं यावं लागलं धरण पूर्ण करायला, म्हणून मला आपल्याला जाऊन त्या ठिकाणी उल्लेख केला पाहिजे. तीच परिस्थिती सांगली, म्हैसाळ, टेंबू, तकारी भागातल्या खटाव, मान, आटपाडी या दुष्काळी भागातली अनेक राज्यातले असे अनेक भाग आहेत. मराठवाड्यातला सुद्धा संपूर्ण भाग जलमय त्या ठिकाणी पूर्णतः पाण्याने भरावा आणि या अशा प्रकारचा मोठा महत्त्वाकांक्षी उपक्रम त्यांनी घेतलेला आहे. म्हणून या जलयात्रेच्या निमित्तानं कुंडेश्वर अहिल्यादेवीने जो विचार मांडला 300 वर्षापूर्वी, जलस्रोत निर्माण केले, राजारी घाट निर्माण केले, घाट, जुन्या विहिरी, बावळं सगळ्या त्यांनी निर्माण केल्या. पाण्याचं विशेष महत्त्व त्यांनी जनतेसमोर मांडलं. आज तीच पुढे एकदा क्रांती माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आम्ही करायला निघालो. तीच खरं म्हणजे कुंडेश्वर अहिल्यादेवीनं भावपूर्ण आदरांजली ठरणार आहे. त्यांना माहेश्वरला जाऊन त्यांच्या या केलेल्या कामाला नतमस्तक होण्याची संधी आम्हाला मिळते, त्यामुळे नेहमी भाग्य समजतो. पुढे एकदा आशा की आपण आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांचं आलेल्या सर्व नागरिकांना आमचं स्वागत केल्याबद्दल मनापासून आपला धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद. गोदा ते नर्मदा आणि अहिल्यादेवींची जन्मभूमी चौंडी ते अहिल्यादेवींची कर्मभूमी महेश्वर अशा 2 यात्रा या पर्वाच्या दिवशी निघालेल्या आहेत. आज यात्रेचा 3रा दिवस आहे. माननीय विखे पाटील साहेब स्वतः या यात्रेमध्ये 24 तास सोबत आहेत. माननीय या विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट, तरुण तडफदार, युवा आमदार माननीय अशोकजी काळे साहेब यांनी या यात्रेचं इतक्या जल्लोषामध्ये स्वागत केलं आहे. मी सर्व यात्रेकरूंच्या वतीनं त्यांना मनापासून धन्यवाद देतो. माननीय सदाभाऊ, माननीय वडकुते साहेब उपस्थित आहेत, सर्व मान्यवर आहेत. एका मिनिटात बोलायचं म्हटलं तर पहिल्यांदा अशी यात्रा निघते. अहिल्यादेवींची जन्मभूमी महाराष्ट्र आहे, त्यामध्ये अहिल्यानगर आहे आणि अहिल्यानगरमधून चौंडीमधून पहिल्यांदा राज्य सरकारच्या माध्यमातून महेश्वरला जाणारी ही पहिली यात्रा आहे. गोदा ते नर्मदा अत्यंत चांगली संकल्पना या जलसंपदा खात्याच्या माध्यमातून मांडलेली आहे. ही नुसती जलयात्रा नाही आहे, महाराष्ट्राच्या दुष्काळ मुक्तीचा संकल्प माननीय देवाभाऊनी आणि राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी केलाय. ज्या भागामध्ये कायमस्वरूपी पाणी हवं आहे त्या भागाला पाणी देण्यासाठी राज्य सरकार अत्यंत टोकाचा प्रयत्न करत आहे आणि मला 100% खात्री आहे येणाऱ्या काही वर्षामध्ये महाराष्ट्र आपल्याला दुष्काळमुक्त झालेला दिसेल. अहिल्यादेवींच्या चरणी नतमस्तक होतो.